आजच्या व्हिडिओमध्ये जी काही मी तुम्हाला 1 वर्षाची पाठीमागच्या जर्नी सांगणार आहे की मी YouTube वरती नेमकं स्टार्ट का केलं, ट्रिगर पॉइंट काय होता, त्यानंतर ती कन्सेप्ट कशी आली, मग मी सब्जेक्ट चूज कसा केला की कुठल्या विषयावरती YouTube चॅनल वरती बोलायचं आहे, आणि मग ते पूर्ण चॅनल मी 1 वर्षामध्ये ऑपरेट कसं केलं आणि साइड हसल म्हणूनच का केलं, फुल टाइम का नाही केलं, या प्रश्नाचं पण मी तुम्हाला उत्तर देणार आहे. तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव सांगणार आहे की कुठली एखादी गोष्ट जेव्हा आपण स्टार्ट करतो तर त्याच्या पाठीमागचा थॉट काय असला पाहिजे, ती थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे. जर लॉंग टर्म मध्ये कन्सिस्टंटली आपल्याला ती गोष्ट करायची असेल तर मग आपण आपला माइंडसेट कसा ठेवला पाहिजे, जेणेकरून जर का खूप मोठं सक्सेस त्या गोष्टीमध्ये आपल्याला पटकन नाही मिळालं तरीही आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकू, तरीही आपण तेवढ्या जिद्दीनं आणि उत्साहानं ते काम करत राहू शकू. जर का आपल्याला हे करायचं असेल ना तर मग आपल्याला ती जर्नी एन्जॉय करता आली पाहिजे, आणि ती जर्नी एन्जॉय करण्यासाठी पहिल्यांदा आपला तो डिसिजन थॉटफुल असला पाहिजे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.